तर एकंदरीतच आज आपण मॅथ्स पेपर 1 झालेला आहे, 10वी बोर्डाचा पेपर झालेला आहे. त्याचा आपण अनालिसिस करण्यासाठी आपण एका शाळेवरती आलेलो आहोत. शाळेचं नाव आहे जय भवानी विद्या मंदिर, छत्रपती संभाजीनगर. आहे मित्रा, तुझं नाव सांग आणि पेपर कसा गेला? माझं नाव अभिजित गायकवाड आहे. मॅथचा पेपर खूप सोपा होता. पेपर कसा होता मला? खूप इझी होता. आणि तुला कसा गेला पेपर? खूप छान गेला. पेपर कसा गेला? खूप मस्त सिलेबसच्या बाहेरचे काही क्वेश्चन त्याने गेले की सिलेबस मधलेच क्वेश्चन? सिलेबस मधलेच होते. बरं, एकंदरीत पेपर बघता जो तुम्ही अभ्यास केला त्याच हिशोबाने पेपर आला की त्यामध्ये काही वेगळा एखादा क्वेश्चन होता जो तुम्ही केलाच नाही, अचानक आला, असं काही जाणवलं पेपर मध्ये? नाही, असं काही जाणवलं नाही. जो दिलेला वेळ होता त्या वेळेमध्ये पेपर संपला. हो. वेळ पुरला का वेळ कमी पडला? वेळ फुटला. एखादा ॲव्हरेज स्टुडंट असेल त्याचा अभ्यास कमी, त्याला साधारणपणे किती मार्क्स पडायला पाहिजे? 30 पर्यंत पडतील कारण की खूप इझी पेपर होता. एमसीक्यूज कसे होते? इझी होते. बरं, या पेपरला रेटिंग किती द्याल? 10 पैकी 9. 9ची रेटिंग. 8. छान, पेपर छान गेलाय. मग आता आजच्या पेपरवर तुम्हाला पुढचा जो पेपर आहे मॅथ्स टूचा, याला तुम्हाला काय आयडिया मिळतं? म्हणजे की सोपं वाटतंय, कसं वाटतंय वगैरे? सोपा असू शकतो. असू शकतो का? आजच्या याच्यावर अंदाज लावतात. आजचा सोपा गेला तर तो पण सोपाच हा, राहील. असं आहे का? असं.